मित्रांनो, महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारावी यासाठी राज्य सरकारने नागपूर गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवे बांधण्याचा निर्णय घेतला असून आता याबाबतचं एक मोठं अपडेट समोर आलं आहे। महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यांना जोडणारा 760 किलोमीटरचा महामार्गाची लांबी आता वाढली असून आता हा एक्सप्रेसवे 805 किमी लांबीचा विकसित करण्यात येणार आहे। त्यामुळे नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेसवे पेक्षाही मोठा महामार्ग महाराष्ट्रात तयार होणार आहे। तर आपण आज याचबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे। MSRDCने अलाइनमेंट फायनल करण्यासाठी अंतिम प्रपोजल नुकतंच राज्य सरकारला पाठवलं असून या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याच्या कामालाही वेग पकडला आहे। अलाइनमेंट आणि DPR लवकरात लवकर तयार करण्याचे आदेश राज्य शासनाने MSRDCला दिले आहेत। यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिपीठ एक्सप्रेसवेचे भूमिपूजन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागपूर गोवा महामार्गाला शक्तिपीठ म्हणून ओळखले जात आहे, कारण तो महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी या 3 शक्तिपीठांना जोडला जाणार आहे। आगामी शक्तिपीठ द्रुतगती मार्ग नागपूर आणि गोवा दरम्यानच्या प्रवासात क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे। सध्याचा 21 तासांचा प्रवास साधारणपणे 7 तासांवर आणणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या NITI आयोगाच्या बैठकीत जाहीर झालेल्या या ग्रीनफील्ड प्रकल्पाचे उद्दिष्ट पूर्व, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील 3 शक्तिपीठे, 2 ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडण्याचे आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर गोवा द्रुतगती महामार्गाचे संरेखन जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या विकासात प्रगती दर्शवली आहे। अधिकृत संरेखन अधिसूचनेनंतर सरकार भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया सुरू करेल, ज्यामुळे आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नागपूर आणि गोवा दरम्यान वाढलेले वाहतूक दुवे सुलभ होणार आहे। 85,000 कोटींहून अधिक खर्चाचा महाराष्ट्र शक्तिपीठ द्रुतगती मार्ग पवनार ते पत्रादेवीला जोडणारा 6 लेन प्रवेश नियंत्रित महामार्ग 805 किमी असून अंदाजे 11,000 हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे। रूट अलाइनमेंट विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा येथील तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी डिझाईन केला असून हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे। नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग वर्धा येथील 805 किमी लांबीच्या बांधकामाधीन समृद्धी महामार्गाशी जोडला जाणे अपेक्षित आहे, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल। सप्टेंबर 2022 मध्ये सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने MSRDCने ऑक्टोबर 2022 मध्ये व्यवहार्यता अभ्यास अहवाल DPR आणि भूसंपादनासाठी मदत करण्यासाठी सल्लागाराची निविदा मागवल्यामुळे प्रगती झाली आहे। विकासाला 4 ते 5 वर्ष लागण्याची अपेक्षा आहे। शक्तिपीठ एक्सप्रेसवे नागपूर आणि गोवा या शहरांना जोडला जाणार असून दोन्ही शहरांमधील निर्यात आणि आयात व्यापार सुलभ होईल। शक्तिपीठ महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे। एकदा कार्यान्वित झाल्यानंतर महामार्गामुळे मुंबई आणि पुणे सारख्या गजबजलेल्या भागांना मागे टाकून गोवा आणि नागपूर दरम्यान जलद प्रवास करता येईल। नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ 7 ते 8 तासांवर येईल। राज्याच्या अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी रस्त्याच्या कडेला विविध कृषी आणि औद्योगिक उपक्रम स्थापन केले जातील। या असंख्य केंद्राच्या स्थापनेमुळे नोकरीच्या अतिरिक्त संधी निर्माण होतील। तर ही होती नागपूर ते गोवा दरम्यान बांधल्या जाणाऱ्या महामार्गाची संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, राज्यातील या सर्वात लांब बांधल्या जाणाऱ्या एक्सप्रेसवेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।